ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण TET एक्झाम 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका नंबर 2 पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा पिरॅमिड हा नेहमी सरळ असतो? कोणत्या परिसंस्थेमध्ये? ऑप्शन काय आहेत बघा. ऑप्शन ए जल परिसंस्था, बी जंगल परिसंस्था, सी सर्वच परिसंस्थांमध्ये आणि ऑप्शन डी काय सांगितलेलं आहे, केवळ गवताळ प्रदेशात. बरोबर उत्तर काय आहे याचं? सर्वच परिसंस्थांमध्ये. ऑप्शन सी हे याचं करेक्ट उत्तर आहे. केंद्र सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी 2014 मध्ये कोणता महत्त्वाकांक्षी एकात्मिक संवर्धन उपक्रम सुरू केला? कोणता उपक्रम सुरू केलता केंद्र सरकारने? ऑप्शन काय आहेत बघा. गंगा ॲक्शन प्लॅन, नमामि गंगे, स्वच्छ गंगा मिशन, गंगा बचाव आंदोलन. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नमामि गंगे हे याचं बरोबर उत्तर आहे. सिनेकॉलॉजी म्हणजे काय? सिनेकॉलॉजी म्हणजे काय? काय आहे बरं याचं उत्तर? उत्तर येत असेल तर कमेंट करायचे आहेत सर्वांनी. बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी विविध सजीव समुदायांचा त्यांच्या पर्यावरणाशी असलेला एकत्रित संबंध. यालाच काय म्हणतात? सिनेकॉलॉजी असे म्हणतात. वातावरणातील बदलांवर लक्ष ठेवणारी IPCC ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. याचा फुल फॉर्म विचारलेला आहे, म्हणजे पूर्ण नाव काय आहे? IPCC याचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑफ क्लायमेट चेंज हे याचं बरोबर उत्तर आहे. मुहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम लीगच्या कोणत्या अधिवेशनात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती? मुहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम लीगच्या कोणत्या अधिवेशनात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती? पर्याय काय आहे बघा. ऑप्शन ए 1930, ऑप्शन बी 1940, ऑप्शन सी 1916 आणि ऑप्शन डी 1924. कराची अधिवेशन. याचं बरोबर उत्तर काय आहे? 1930 अलाहाबाद अधिवेशन. ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर आहे. सन 1916च्या लखनौ कराराचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? काय आहे बरं लखनौ कराराचं मुख्य वैशिष्ट्य? बरोबर उत्तर काय आहे याचं? ऑप्शन बी राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय तडजोड व ऐक्य हे याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या पठाराला भारतीय खनिजाचे हृदयस्थान असे म्हटले जाते? ऑप्शन काय आहे? दख्खनचे पठार, ऑप्शन बी छोटा नागपूरचे पठार, ऑप्शन सी माळवा पठार आणि ऑप्शन डी बुंदेलखंड पठार. याचं बरोबर उत्तर काय आहे बघा. छोटा नागपूरचे पठार. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे आणि ती कोणत्या महासागरात स्थित आहे? कोणती आहे जगातील सर्वात खोल गर्ता आणि ती कोणत्या महासागरात स्थित आहे? याचं बरोबर उत्तर काय आहे? मेरियाना गर्ता पॅसिफिक महासागरात स्थित आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. मानवी डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते आणि ती कशी होते? मानवी डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते आणि ती कशी होते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. काय आहे बरं याचं उत्तर? ऑप्शन काय दिलेले आहेत पहा. बाहुली, सुलट व आभासी, दृष्टिपटल उलट व वास्तव, पारपटल सुलट व वास्तव, नेत्रभिंग उलट व आभासी. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी दृष्टिपटल उलट व वास्तव हे याचं बरोबर उत्तर आहे. वनस्पतींमध्ये पाणी आणि विरघळलेली खनिजे यांचे जमिनीकडून पानांपर्यंत वहन करण्यासाठी कोणती ऊती जबाबदार असते?
आपल्या वनस्पतींमध्ये पाणी आणि जी विरघळलेली खनिजे असतात त्यांचे जमिनीकडून पानांपर्यंत वहन करण्यासाठी जलवाहिनी ही ऊती जबाबदार असते. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन ए हे याचं उत्तर आहे. आधुनिक भौतिकशास्त्रात क्युरी हे खालीलपैकी कोणत्या राशीचे मोजमाप करण्याचे एकक आहे? आधुनिक भौतिकशास्त्रात क्युरी हे खालीलपैकी कोणत्या राशीचे मोजमाप करण्याचे एकक आहे? काय आहेत ऑप्शन? ऑप्शन ए तापमान, बी किरणोत्सर्गिता, सी चुंबकीय क्षेत्र आणि डी प्रकाशाची तीव्रता. बरोबर उत्तर काय आहे? बी किरणोत्सारिता. उत्तर येत असतील तर सर्वांनी कमेंट करायचे आहेत, जेणेकरून तुमची रिव्हिजन इथेच होऊन जाईल. न्यूटनच्या गतीच्या कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे संबोधले जाते? कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात? याचं उत्तर आहे न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम. ऑप्शन ए याचं बरोबर आन्सर आहे. पिकत घातलेले आंबे कुजू लागले या वाक्यातील पिकत घातलेले हे कोणत्या प्रकाराचे विशेषण आहे? पिकत घातलेले आंबे कुजू लागले या वाक्यातील पिकत घातलेले हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे. कोणतं आहे बरोबर उत्तर काय आहे याचं? ऑप्शन बी धातुसाधित विशेषण हे याचं बरोबर उत्तर आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते? स्त्रीलिंगी रूप विचारलेलं आहे बघा. विद्वान या शब्दाचं काय असेल ऑप्शन ए विदुषी, विद्वानी, विद्वंसा का बुद्धिवंत? याचं बरोबर उत्तर काय आहे? विदुषी. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. अभिनिवेश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. काय आहे? शांतता असेल का, संशय, जोम, कावेश का पराभव? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी जोम किंवा आवेश हा समानार्थी शब्द आहे. तुला जिकडे जायचे असेल तिकडे जा या वाक्यात कोणत्या प्रकारच्या क्रियेविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे? कालवाचक अव्यय, स्थलवाचक अव्यय, रीतिवाचक अव्यय का स्थलवाचक अव्यय? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी स्थलवाचक अव्यय याचं करेक्ट आन्सर आहे. अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार अध्ययनाचा योग्य क्रम कोणता? योग्य क्रम विचारलेला आहे. अल्बर्ट बांदुरा यांचा अध्ययनाचा काय आहे? सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. काय आहे याचं बरोबर उत्तर? ऑप्शन ए अवधान, धारणा, पुनरुत्पादन आणि प्रेरणा हे याचं बरोबर उत्तर आहे. व्यक्तिमत्व मापनाच्या शाईच्या डागांची चाचणी या प्रक्षेपण पद्धतीचे जनक कोण आहेत? कोण आहे त्याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी हर्मन रोशर हे जनक आहेत. प्रगतशील शिक्षणचे जनक मानले जाणारे जॉन ड्यूई यांनी कशावर सर्वाधिक भर दिला? कशावर दिला? तर त्यांनी कृतीद्वारे शिक्षण आणि समस्या निवारण याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. मायक्रो टीचिंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन या संकल्पनेचे मूळ श्रेय खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला आणि शास्त्रज्ञाला दिले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मायक्रो टीचिंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन याचे मूळ श्रेय कोणत्या विद्यापीठाला आणि कोणत्या शास्त्रज्ञाला दिले? कोणत्या दिले याचं बरोबर उत्तर काय आहे? स्टॅनफोर्ड विद्यापीठ ड्वाइन ॲलन या शास्त्रज्ञाला दिले आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. पाण्यात विरघळलेल्या कोणत्या जड धातूच्या प्रदूषणामुळे इताई नावाचा हाडांचा वेदनादायी आजार होतो? पाण्यात विरघळलेल्या कोणत्या जड धातूच्या प्रदूषणामुळे इताई नावाच्या हाडांचा वेदनादायी आजार होतो? काय आहेत ऑप्शन याचे? ऑप्शन ए पारा, ऑप्शन बी कॅडमियम, ऑप्शन सी आर्सेनिक आणि डी शिसे. याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन बी कॅडमियम हे याचं बरोबर उत्तर आहे.
ओझोन थराची जाडी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते प्रमाण किंवा एकक वापरले जाते? कोणते वापरले जाते? ऑप्शन ए काय आहे? डेसिबल. बी काय आहे? डॉप्सन एकक. सी पीपीएम आणि डी नॅनोमीटर. याचं बरोबर उत्तर काय आहे? डॉप्सन एकक. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे. भारताने वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर केला? वन्यजीव संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? बरोबर उत्तर असेल याचं ऑप्शन ए 1972 रोजी हा कायदा मंजूर केला. फ्लाय ॲश हे प्रदूषक खालीलपैकी कोणत्या उद्योगातून किंवा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडले जाते? काय आहे? ऑप्शन ए जलविद्युत निर्मिती केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र, साखर कारखाने की चामडे उद्योग. काय आहे याचं उत्तर बरोबर? औष्णिक विद्युत केंद्र. ऑप्शन बी याचं हे बरोबर उत्तर असणार आहे. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, ज्याला नंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय मानण्यात आले किंवा बनवण्यात आले? कोण होता? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी लॉर्ड कॅनिंग. हे कोण होते? भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. गुप्त काळानंतर उत्तर भारतात वर्धन साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आणि त्याचा विस्तार पुढे सम्राट हर्षवर्धनने केला? गुप्त काळानंतर उत्तर भारतात वर्धन साम्राज्याची स्थापना कुणी केली आणि त्याचा विस्तार पुढे सम्राट हर्षवर्धनने केला? याचं उत्तर काय आहे? बरोबर उत्तर काय आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. ऑप्शन पुष्पभूती, प्रभाकर वर्धन आणि राज्यवर्धन आहेत का यापैकी? का दुसरं उत्तर असेल? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. उत्तर काय असेल याचं सर्वांनी कमेंट करायचं आहे. जागतिक प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? किती तासांचा फरक आहे? 5 तास 3 मिनिटे पुढे. हे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कोणाला दिला आहे? कोणाला दिला आहे? लोकसभेचे अध्यक्ष, भारताचे राष्ट्रपती, ऑप्शन सी भारताचे पंतप्रधान आणि ऑप्शन डी उपराष्ट्रपती. याचं बरोबर उत्तर काय आहे? भारताचे राष्ट्रपती. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. रक्तातील कॅल्शियमच्या पातळीचे नियंत्रण करण्यासाठी थायरॉइड ग्रंथीमधून कोणते संप्रेरक स्रवते? ऑप्शन ए थायरॉक्सिन, कॅल्सिटोनिन, पॅराथर्मोन आणि इन्सुलिन. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी कॅल्सिटोनिन. जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक सारखाच असतो परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो तेव्हा त्यांना काय म्हणतात? प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. काय म्हणतात त्यांना? बरोबर उत्तर काय आहे? समस्थानिके. ऑप्शन ए ह्याचं बरोबर आन्सर आहे. पाण्याचा त्रिकबिंदू कोणत्या तापमानाला असतो जिथे पाण्याचे तिन्ही टप्पे म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू एकत्र अस्तित्वात राहू शकतात? काय आहे याचं उत्तर बरोबर सांगा सर्वांनी. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 0.01 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याचा त्रिकबिंदू असतो आणि याच्यामध्ये काय असतात? स्थायू, द्रव आणि वायू हे एकत्रच अस्तित्वात राहू शकतात. मानवी शरीरात अन्नाचे पूर्ण पचन आणि शर्करा, अमिनो आम्ले यांचे शोषण प्रामुख्याने कोणत्या भागात होते? कोणत्या भागात होते? ऑप्शन ए जठर, ऑप्शन बी लहान आतडे, सी मोठे आतडे आणि डी स्वादुपिंड. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी लहान आतडे या भागात यांचे शोषण होते. आता इथे काय सांगितलेलं आहे? प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. रामाने रावणास मारले याचा प्रयोग ओळखायचा आहे. काय आहे बरं याचा प्रयोग? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, बाह्य प्रयोग का आकर्मक बाह्य प्रयोग?
याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी, भावे प्रयोग. अधोमुख या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द शोधा. विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. अधोमुख या शब्दाचा काय आहे बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन ए, ऊर्ध्वमुख हे याचं बरोबर उत्तर आहे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर देखना दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणता आहे? विधेय विस्तार करायला सांगितलेला आहे. कोणता आहे बघा याचा विधेय विस्तार? ऑप्शन ए, गुलमोहर, बी, देखना, सी, शरदाच्या चांदण्यात का दिसतो याचा विधेय विस्तार काय आहे? ऑप्शन सी, शरदाच्या चांदण्यात हे याचं बरोबर आन्सर आहे. अर्धचंद्र देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? काय आहे अर्धचंद्र देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ? ऑप्शन बी, गचांडी देऊन हाकलून देणे हे याचं बरोबर उत्तर आहे. B.F. स्किनर यांच्या साधक अभिसंधानमध्ये जर एखाद्या वर्तनानंतर अप्रिय उद्दीपक काढून घेतला तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऋणात्मक प्रबलीकरण असे म्हणतात. हे याचं बरोबर उत्तर आहे. सिग्मंड फ्रायड यांच्या मनोविश्लेषणवादी सिद्धांतानुसार मानवी व्यक्तिमत्वाचा कोणता भाग हा संपूर्णपणे सुखवादी तत्वावर आणि पाशवी प्रवृत्तीवर चालतो? काय आहे याचं उत्तर बघा. ऑप्शन ए, इदम किंवा ईड असे या तत्वावर चालतो. डॅनियल गोलमन हे खालीलपैकी कोणत्या संकल्पनेच्या सादरीकरणासाठी जगप्रसिद्ध आहेत? कोणत्या संकल्पनेच्या सादरीकरणासाठी हे प्रसिद्ध आहेत डॅनियल गोलमन? याचं बरोबर उत्तर काय आहे? भावनिक बुद्धिमत्ता. ऑप्शन बी हे याचं बरोबर आन्सर आहे. अध्ययन संक्रमण संदर्भातील समान घटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत. कोणी मांडला? चार्ल्स जूड, एडवर्ड थॉर्नडाईक, W.C. बागले का स्पियरमन? कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? ऑप्शन बी, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी समान घटक सिद्धांत मांडला. युट्रिफिकेशन ही प्रक्रिया प्रामुख्याने जलाशयांमध्ये कशामुळे घडून येते? कशामुळे घडून येते युट्रिफिकेशन? पाण्याचा सराव कमी झाल्यामुळे, नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स सारख्या पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे, का पाण्याचे तापमान अचानक कमी झाल्यामुळे, का आम्ल पर्जन्यामुळे? याचं बरोबर उत्तर काय आहे? नायट्रेट्स आणि फॉस्फेट सारख्या पोषक द्रव्यांचे प्रमाण अतिप्रमाणात वाढल्यामुळे जलाशयांमध्ये युट्रिफिकेशन ही प्रक्रिया घडून येते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते निवासी क्षेत्रासाठी दिवसा ध्वनी प्रदूषणाची कमाल मर्यादा किती डेसिबल निश्चित केलेली आहे? किती डेसिबल निश्चित केलेली आहे? ऑप्शन बी, 55 डेसिबल एवढी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा निश्चित केलेली आहे. खालीलपैकी कोणते जीवाणू नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी द्विदल वनस्पतींच्या मुळांवर गाठी निर्माण करून सहजीवी पद्धतीने जगतात? कोणते जीवाणू असतात ऑप्शन ए, अझेटोबॅक्टर, ऑप्शन बी, रायबोझोम, ऑप्शन सी, नायट्रोसोमोनास, ऑप्शन डी, क्लॉस्ट्रिडियम. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी, रायझोबियम हे याचं बरोबर उत्तर आहे. भारताचे सागरी उद्यान कोठे स्थापित करण्यात आले आहे? भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान कोठे स्थापन केलेलं आहे? सुंदरबन, मनारचे आखात, कच्छचे आखात का चिल्का सरोवर? याचे बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी, कच्छचे आखात, जामनगर येथे राष्ट्रीय उद्यान स्थापित करण्यात आले आहे. गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड हे अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लिहिले आहेत? कोणत्या समाजसुधारकांनी लिहिले? शेतकऱ्याचा असूड आणि गुलामगिरी हे काय आहेत? महत्त्वाचे ग्रंथ आहेत. ते कोणी लिहिले?
कोणी लिहिले? ऑप्शन ए काय आहे? महात्मा ज्योतिराव फुले, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी राजश्री छत्रपती शाहू महाराज किंवा ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए महात्मा ज्योतिराव फुले हे याचं करेक्ट आन्सर आहे. भारताच्या इतिहासात अष्टप्रधान मंडळ हे कोणाच्या प्रशासनाचे मुख्य वैशिष्ट्य होते? अष्टप्रधान मंडळ हे कोणाच्या प्रशासनाचे मुख्य वैशिष्ट्य होते? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुख्य वैशिष्ट्य होते. हे याचं बरोबर आन्सर आहे. तुघलक घराण्याची स्थापना दिल्ली सल्तनतमध्ये कोणी केली? कोणी केली तुघलक घराण्याची स्थापना? मुहम्मद बिन तुघलक, फिरोजशाह तुघलक, गियासुद्दीन तुघलक, नसिरुद्दीन तुघलक. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी गियासुद्दीन तुघलक यांनी स्थापना केली तुघलक घराण्याची. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. भारतीय संविधानाच्या दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये नमूद केली आहे आणि ती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकारलेली आहे. आणि कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? तर कलम 368. ऑप्शन ए याचं बरोबर उत्तर आहे. सर्वांनी उत्तर कमेंट करायची आहेत जेणेकरून तुमची रिव्हिजन इथेच होईल जाईल. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत स्थायू रूपातील पदार्थाचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू रूपात रूपांतर होते? काय आहे याचं उत्तर? कोणत्या प्रक्रियेत? ऑप्शन ए बाष्पीभवन, बी संप्लवन, सी संगणन आणि ऑप्शन डी वितळणे. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी संप्लवन. संप्लवन या प्रक्रियेत काय होतंय? स्थायू रूपातील पदार्थ असतात ते द्रवात रूपांतर न होता ते थेट वायू रूपात रूपांतर होतात. रंगांधळेपणा असलेल्या व्यक्तीला प्रामुख्याने कोणत्या दोन रंगांमधील फरक ओळखणे कठीण जाते? रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्तीला कोणत्या दोन रंगांमधील फरक ओळखणे कठीण जाते? कोणते दोन रंग आहेत बघा? ऑप्शन ए निळा आणि पिवळा, ऑप्शन बी लाल आणि हिरवा, सी काळा आणि पांढरा, डी निळा आणि लाल. याचं बरोबर उत्तर काय आहे बघा? ऑप्शन बी लाल आणि हिरवा हे याचं बरोबर आन्सर आहे. प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कोणत्या राशीचे मोजमाप करण्याचे एकक आहे? ऑप्शन ए वेळ आणि काळ, खगोलशास्त्रीय अंतर, प्रकाशाचा वेग, तीव्र प्रकाश ऊर्जेची तीव्रता. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी खगोलशास्त्रीय अंतर हे याचं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणता वायू हा उदासीन असून तो आम्ल किंवा आम्लारी दोन्ही सोबत प्रक्रिया करत नाही? कोणता वायू विचारलेला आहे जो उदासीन असून तो आम्ल किंवा आम्लारी या दोन्ही सोबत प्रक्रिया करत नाही? काय आहे बघा? ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन सी नायट्रस ऑक्साईड, ऑप्शन डी कॅल्शियम ऑक्साईड. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी नायट्रस ऑक्साईड हे याचं करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ.